इचलकरंजी बस स्थानकात भरधाव कार गर्दीत घुसली, महिला ठार, 5 जण जखमी. इचलकरंजी शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. मध्यवर्ती बस स्थानकात भरधाव वेगाने आलेल्या एका कारने थेट प्रवाशांच्या गर्दीत घुसून 6 जणांना चिरडले. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. इचलकरंजीच्या मध्यवर्ती बस स्थानकात गुरुवारी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्रवाशांनी गजबजलेल्या बस स्थानकात एक एसटी बस फलाटावर थांबली होती. प्रवासी बसमधून उतरू लागले होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या MH43 AN 2221 क्रमांकाच्या कारने थेट गर्दीत प्रवेश केला. या कारने फलाटावर उभ्या असलेल्या नंदा वसंत कोळी वय 55 राहणार कुंभोज यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कारने आणखी काही प्रवाशांना उडवत पुढे जाऊन थांबलेल्या एसटी बसवर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की एसटी बसही काही अंतरावर मागे सरकली, तर कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंगरला जाऊन टायर फुटला. या अपघातात नंदा कोळी यांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आदेश उपाध्ये, बसव्वा इंगळे आणि फरीदा शेख यांच्यावर IGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला. काही वेळानंतर दुसऱ्याच एका युवकाने चालक असल्याचा दावा केल्याने प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी अपघातग्रस्त कारवर लाथा मारत मूळ चालकाला समोर आणण्याची मागणी केली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मते फलाटावर उभी असलेली एसटी बस कारच्या आडवी आली नसती तर जखमींचा आकडा आणखी वाढला असता. दरम्यान अपघातग्रस्त कारमध्ये पोलीस राऊंड टाइम्स नावाचा फलक तसेच पोलिसांचा पट्टा आणि काठी आढळल्याने परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. या घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे मृत नंदा कोळी या आपल्या मुलगी संगीता यांच्या सोबत उपचारासाठी इचलकरंजीत आल्या होत्या. तपासणी पूर्ण करून त्या घरी परतण्यासाठी बस स्थानकात थांबल्या होत्या. मात्र मुलीच्या डोळ्यासमोरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीता कोळी यांच्या फिर्यादीवरून सतीश भीमराव कुराडे राहणार सुतारमळा इचलकरंजी यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून अपघातग्रस्त कार जप्त करण्यात आली आहे. या अपघातात एसटी महामंडळाचे सुमारे 25,000 रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे. इचलकरंजी बस स्थानकातील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेफाम वाहन चालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निष्पाप प्रवाशांचा बळी घेणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.